उच्च न्यायालय के खंडपीठ कोल्हापुर में हो जाए, इस बारे में कई बार मुख्यमंत्री सांसद को निवेदन दिया गया और आंदोलन भी किया गया। फिर भी खंडपीठ के बारे में शासन ने कोई हलचल नहीं किया। राष्ट्रीय साहू सभागृह में बार एसोसिएशन के अध्यक्ष एडवोकेट संजय राव खोत इनकी अध्यक्षता में विशेष सर्वसाधारण सभा संपन्न हुई। कोल्हापुर में खंडपीठ हो जाए, इस बारे में 6 जिलों की वकील सभा कोल्हापुर में होने का निर्णय लिया गया। इस बैठक में विविध विषय पर अन्य वकीलों ने अपनी बात रखी। नमस्कार, मी ॲडव्होकेट सर्जेराव खोत, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन। आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा प्रामुख्याने 3 विषयांवरती झालेली आहे। एक तर खंडपीठाच्या आंदोलनाबाबत पुढील दिशा ठरवण्याकरिता कृती समितीची बैठक बोलविणे, त्याचप्रमाणे कोल्हापूरमधील किंवा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्युनियर वकिलांना दरमहा स्टायपेंड चालू करावा। आणि तिसरा विषय असा होता की कोल्हापूर हा पुणे विभागामध्ये समाविष्ट असल्याकारणानं कोल्हापूर या ठिकाणच्या ज्या महसूल मॅटर्स आहेत त्याच्या सुनावणीकरता सातत्यानं वकिलांना आणि पक्षकारांना प्रामुख्यानं पुणे या ठिकाणी जावं लागतं आणि त्याचा प्रचंड खर्चाचा भुर्दंड पक्षकारांच्यावरती होतो। RTSच्या मॅटर असतील, डेप्युटी डायरेक्टर लँड रेकॉर्ड असेल किंवा आर्म लायसन असेल, याची कामं पुण्यामध्ये चालतात। त्यामुळं कोल्हापूर या ठिकाणी महसूल आयुक्त यांची पूर्णवेळ महसूल आयुक्तांची अपॉइंटमेंट व्हावी, अशा प्रकारचा एक ठराव या ठिकाणी मागणी शासनाकडे करावी असा ठराव मंजूर झालेला आहे। आणि दुसरा ठराव आहे तो स्टायफंडचा, तो देखील मंजूर झालेला आहे। आणि तिसरी भूमिका आमची अशी ठरलेली आहे की काल सर्वपक्षीय कृती समितीच्या सभेमध्ये मुख्यमंत्री यांनी मुख्य न्यायमूर्तींची भेट न घेतल्या कारणाने खंडपीठ या विषयावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही असा सूर निघालेला आहे। आणि तसा पत्रव्यवहारसुद्धा आमच्याकडे आहे की मुख्य न्यायमूर्तींनी आम्हाला कळवलेलं आहे की मुख्यमंत्री यांची भेट झाली नसल्याकारणाने या खंडपीठाच्या विषयावरती आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही आणि हा निर्णय जो काय आहे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच आम्ही घेऊ असं लेखी आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने कळवलेले आहे। मग आता 2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांना कधी वेळ मिळाला नाही का? भलेही शासनामध्ये अस्थैर्य होते, पण विद्यमान मुख्यमंत्री यांनी चार्ज घेतल्यापासून मुख्य न्यायमूर्तींची भेट घेण्याकरिता कोणत्याही प्रकारचं धैर्यष्ठ दाखवलेलं नाही। मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येणारच। ज्या वेळेला मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येतील त्यावेळेला कृती समिती त्या बाबतीत जी सर्वपक्षीय कृती समिती आहे त्यांच्या निर्णयामध्ये असंच होतं की जर ते 25ला येत असतील तर 25ला आपण बंद करायचा, 25 नंतर जर पुन्हा केव्हा येतील त्यावेळेला सुद्धा हा बंद करायचा आहे। कारण शासनाची अनास्था सामाजिक प्रश्न सोडविण्याकडे आहे। त्याच्यामुळे ज्या वेळेला कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री येतील त्यावेळेला कोल्हापूर बंद करण्यासाठी जी कृती समिती किंवा सर्वपक्षीय कृती समिती हाक देईल त्याच्यामध्ये सर्व वकील सहभागी होतील।